विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञान अरुण ऑनलाईन अकॅडमी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाचा एक पॉइंट बघणार आहोत. पॉलिटीमध्ये आणि पंचायत राजमध्ये 73वी घटना दुरुस्ती जी अतिशय महत्त्वाची आहे आणि विथ ट्रिक्स तुम्ही कधीही विसरणार नाहीत. विसरून दाखवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही आणि मी सांगितलेल्या ट्रिक्स विसरून दाखवा. यामधले सगळेच कलम मी तुम्हाला चॅलेंज करतो की विसरून दाखवा. कधीच तुम्ही विसरणार नाही. एवढ्या सोप्या पद्धतीने 73वी घटना दुरुस्ती आपल्याला शिकायची. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला याच्यावरती प्रश्न आगामी परीक्षेमध्ये जिल्हा परिषद त्याच्यानंतर जी याच्यामध्ये पाटबंधारे विभाग, तर ह्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला या 73व्या घटना दुरुस्तीवर हमखास प्रश्न पडतात, कारण हा आपल्या देशाचा बेस आहे, पंचायत राज व्यवस्थेचा बेस आहे. ज्यांना आपल्याकडे लेक्चर्स करायचे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर करायचे, तर त्यांनी 95 88 47 51 85 वरती कॉल करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचं. तर ज्यांना लेक्चर करायचे आहेत त्यांनी तर 95 88 47 51 85 वरती शक्य झालं तर व्हॉट्सअपच मेसेज टाकून द्या किंवा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी टेलिग्राम. तर 73वी घटना दुरुस्ती आपल्याला शेवटपर्यंत बघायची आहे, जी ज्याच्यामध्ये कलम आहेत. तर 73वी घटना दुरुस्तीची अगोदर थोडी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की 73वी घटना दुरुस्ती कधी झाली, तर ती 1993 मध्ये झालेली. 93 मध्ये तुम्हाला माहिती आहे की PV नरसिंहराव हे पंतप्रधान होते, तर त्यांच्या काळात झालेली आहे. 73वी घटना दुरुस्ती का करावी लागली पंचायत राजसाठी, ही घटना दुरुस्ती का बरं करावी लागली, तर त्याचं कारण काय होतं. तर याच्या अगोदर पंचायत राज व्यवस्था आपल्याकडे नव्हती का, तर अर्थातच होती. पंचायत राज व्यवस्था आपल्याकडे होती, परंतु ही स्ट्रॉंग नव्हती म्हणजे इलेक्शन वगैरे वेळेवर होत नव्हत्या. म्हणजे 1947 पासून भारत स्वातंत्र्य झाला, 1950 ला आपली घटना तयार झाली. 1950 ते 1993चा जो कालखंड आहे, तर या कालखंडामध्ये मधल्या काळामध्ये पंचायत राज व्यवस्था होती, अगदी आपल्याकडे प्राचीन भारतापासूनच होती, पण ती रेग्युलर नव्हती. इलेक्शन रेग्युलर होत नव्हती. एखादा गावातला सरपंच झाला की तोच बरेच दिवस राहायचा. तुम्ही पूर्वीच्या काळात बघा, निळ फुलेंचे पिक्चर असायचे, तर ते गावातले सरपंच असायचे आणि सरपंच असले की तेच त्या ठिकाणी राजासारखे राहायचे. तर प्रत्येक गावामध्ये असा एखादा माणूस आहे, बिहारमध्ये समजा, बिहार UP वगैरे प्रत्येक राज्यामध्ये एक अशी डॉमिनेटिंग कास्ट असायची. मग त्याच कास्टचे लोक, तेच लोक त्या ठिकाणी सरपंच असायचे. तर पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं की ठाकूर, तर मग बिहारमध्ये ठाकूर आहे, तेलंगणामध्ये रेड्डी, आपल्या इकडे पाटील, मराठा, देशमुख, त्याच्यानंतर गुजरातमध्ये पटेल, म्हणजे तेच लोक त्यामध्ये असायचे. आणि तेच असले तरी त्यामध्ये तो एकच व्यक्ती वारंवार निवडून यायचा. म्हणजे निळ फुलेच त्या ठिकाणी पिक्चरमध्ये दाखवतात की तोच सरपंच असायचा, म्हणजे तेच सरपंच असायचे आणि ते कसे लोकांवरती अन्याय करायचे असं मूवीजमध्ये दाखवतात. तर पिक्चरमध्ये काय दाखवतात, जे समाजात घडतं तर तेच त्या ठिकाणी पिक्चरमध्ये दाखवलं जातं. तर ही जी पंचायत राज व्यवस्था आहे, तर ही पंचायत राज व्यवस्था तेव्हा होती, परंतु ती स्ट्रॉंग नव्हती, वीक नव्हती. म्हणजे वीक होती, तर तिला स्ट्रॉंग करण्यासाठी काय करावं लागलं, तर ही 73वी घटना दुरुस्ती करावी लागली. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये मग हे जे 243 कलम आहे, तर या कलमाला वेगवेगळे कलम जोडण्यात आलेले आहेत. घटना दुरुस्ती ही केली. याच्या अगोदर घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न राजीव गांधीजींनी केला होता, पण यांचा प्रॉब्लेम काय होता, राजीव गांधीजींना राज्यसभेमध्ये हे विधेयक पास होत नव्हतं. राज्यसभेमध्ये विधेयक पास होत नव्हतं. आणि अजून एक प्रॉब्लेम काय, तर पंचायत राज हा विषय कोणत्या सूचीमध्ये येते विचारते तुम्हाला. केंद्र सूची, पर्याय देतील तुम्हाला राज्य सूची, समवर्ती सूची आणि अजून यापैकी नाही किंवा काहीतरी उर्वरित सूची असं देतील. तर इथे लक्षात ठेवायचं की पंचायत राज व्यवस्था ही कोणत्या सूचीमध्ये आहे, तर ती राज्य सूचीमध्ये आहे. म्हणजे ही जी घटना दुरुस्ती होणार होती, तर ही घटना दुरुस्तीमध्ये राज्य सूचीतला विषय असल्यामुळे राज्यांची परमिशन सुद्धा तुम्हाला घ्यावी लागणार होती, अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांची. जसं GST साठी घेतलेलं आहे, तर GST साठी आपण 101वी घटना दुरुस्ती केलेली आहे आणि मग अर्ध्या राज्यांची सुद्धा परवानगी घ्यावी लागली होती. आसामने सगळ्यात अगोदर परवानगी दिली होती. आसाम हे पहिलं राज्य होतं की त्याने GST ला पहिल्यांदा मान्यता दिली होती. मग राजीव गांधीजींना प्रॉब्लेम काय झाला की राज्यसभेमध्ये या विधेयक पास झालं नाही, विरोधामध्ये 3 मतं पडले.
त्याच्यामुळं त्यांना हे करायचं होतं राजीव गांधीजींना पंचायत राज व्यवस्था. याच्या अगोदर इंदिरा गांधी होत्या, पंडित जवाहरलाल नेहरू होते. तर पंडित जवाहरलाल नेहरू 17 वर्ष पंतप्रधान होते. पण यांना वाटलं जे प्रस्थापित लोक आहेत तर ते म्हणजे यांचं पंचायत राजकडे यांना कळाला होता तो प्रॉब्लेम, परंतु त्यांनी कदाचित तो केलाच नाही. पंचायत राज व्यवस्था ती कमकुवत होती. काहीच लोकांचं त्या ठिकाणी डॉमिनेटिंग काम चालायचं, तेच लोक वारंवार सरपंच व्हायचे. तर त्याच्यामुळे यांनी त्याच्यामध्ये बदल करायचा काही प्रयत्न केला नाही. पण राजीव गांधीजींनी त्यासाठी प्रयत्न केला. इंदिरा गांधीजींनी केला नाही त्याच्या अगोदर प्रयत्न, आणि नेहरूजींनी केला नाही, कुठल्याच पंतप्रधानांनी केलं नाही. मग राजीव गांधीजींचा फेल झाला राज्यसभेमध्ये. विरोधात 3 मतं पडले, म्हणजे त्या ठिकाणी 3 मतांनी ते विधेयक फेल झालं. विरोधात म्हणण्यापेक्षा पण 3 मतांनी ते विधेयक फेल झालं. आणि मग PV नरसिंहराव आले. तर PV नरसिंहरावचा खूप महत्त्वाचा कालखंड आहे. तर या काळामध्ये आपण LPG वगैरे घेतलेला आहे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटलायझेशन, ग्लोबलायझेशन. 1991 पासून आपण उदारीकरणाला सुरुवात केलेली आहे. तर 1991 पासून उदारीकरण, उखाजा म्हणतो आपण त्याला, तर त्याला सुरुवात याच काळामध्ये ही घटना दुरुस्ती झालेली आहे. तर यामध्ये काय केलेलं आहे तर 73वी घटना दुरुस्ती जी आहे तर त्यामध्ये लोकल बॉडीज जे आहेत, पंचायत राज व्यवस्था यालाच आपण लोकल बॉडीज म्हणून, तर ही स्ट्रॉंग झालेली आहे. तर ती स्ट्रॉंग कशी झाली म्हणजे कलम कसे त्याच्यामध्ये वेगवेगळे जोडलेले आहेत, ते कलमावरती जोड्या लावा म्हणून प्रश्न येतो आणि नेमका हा प्रश्न आपला चुकतो. तर कलमावरती जोड्या लावायला सांगतात, तर एक एक कलम आपण ते बघू. 243A जे आहे तर इथून सुरुवात होती आणि हे कलम कधी तुम्ही विसरायचे ठरवले तरी विसरणार नाही. एवढी जुगाडू पद्धत आहे आपली, ट्रिक्स टेक्निकची पद्धत आहे. सगळेच्या सगळे कलम तुमचे पाठ होतील. तर त्याच्यामध्ये पहिलं कलम आहे 243A. 243A जे आहे तर हे ग्रामसभेची तरतूद आहे याच्यामध्ये. तर इथे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे की ग्रामसभा ही गावातली A1 बॉडी असते. आपली आई वडील वगैरे आपल्याला सुरुवातीला शिकवताना ABCD शिकवतात आणि ते म्हणतात बाळा A फॉर ॲपल. तर A फॉर ॲपल, तर A ला सगळ्यात महत्व आहे. A हे 1 नंबरलाच येतं. तर मग सगळ्यात जास्त महत्वाचं कलम आहे ग्रामसभा. 243A नुसार मग ग्रामसभा स्थापन झाली, ग्रामसभेची तरतूद करण्यात आली. मग ही आपल्या गावातली घटनात्मक बॉडी झाली मित्रांनो. तर तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असेल तर ग्रामसभा असणारच. ऑल इंडियामध्ये जिथे जिथे ग्रामपंचायत आहे तिथे ही घटनात्मक बॉडी आहे. घटनात्मक बॉडी का, तर तिचं घटनेमध्ये कलम आहे 73व्या घटना दुरुस्तीने 243लाच A जोडलं आणि मग जोड्या लावा प्रश्न येतो. तर 73व्या घटना दुरुस्तीने 243A देतील, इथं B देतील, मध्येच D देतील, असे एका साईडनं देतील. 243D देतील आणि 243 मध्येच K देतील आणि मग इकडे त्याचे पर्याय देतील, जोड्या लावायला सांगतील 243A. मग कुठेतरी इकडे ग्रामसभा असते. तर मग तुम्हाला कळालं की गावामधली सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बॉडी कोणती आहे तर ग्रामसभा. 243A नुसार सगळ्यात घटनात्मक बॉडी कोणती आहे गावामधली तर ती ग्रामसभा. अलीकडे आता 5 नोव्हेंबरचा जो पेपर झाला कंबाईनचा त्यामध्ये उपमुख्यमंत्रीला वरती प्रश्न होता बघा, उपमुख्यमंत्री आणि राज्यमंत्री. तर उपमुख्यमंत्री ही घटनात्मक बॉडी नाही, तर ही संविधानिक बॉडी नाही, संविधानिक नाही, म्हणून उपमुख्यमंत्री हे एकापेक्षा जास्त पण नेमता येतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्य आहे तरी बी आपल्याकडे 2 उपमुख्यमंत्री नेमलेत. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि अजितदादा पवार साहेब आहेत. तर 2 उपमुख्यमंत्री नेमलेत. हे सोडाच तुम्ही तर आंध्र प्रदेशामध्ये तर 5 जातीमधले 5 उपमुख्यमंत्री नेमलेत. याचं कारण का, तर उपमुख्यमंत्री हे पद घटनात्मक नाही, त्याच्यामुळे कितीही नेमता येतात. मुख्यमंत्री नेमता येत नाहीत. मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब एकच मुख्यमंत्री आहे. तर मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल गावामध्ये सुद्धा तुमच्या एकच बॉडी आहे, ती म्हणजे ग्रामसभा. मग जोड्या लावा जो प्रश्न येईल तुम्हाला, तर जोड्या लावा जो प्रश्न येईल तर इकडे 243A येईल, इकडे B येईल आणि मग त्याच्या पुढचे पर्याय देतील. मग तुम्हाला एक कळालं की ग्रामसभा 243A मध्ये आहे आणि ग्रामपंचायतीची त्यामध्ये नोंदणीकृत मतदात्याची ही ग्रामसभा असते. ग्रामसभा म्हणजे काय, तुमचं गाव आहे, समजा आता वडगाव नावाचं गाव आहे, वडगाव नावाचे खूप महाराष्ट्रात गाव आहेत. तर वडगाव नावाचं गाव आहे, तर त्या वडगाव नावाच्या गावामध्ये सोम्या नावाचा एक मित्र राहतो आमचा.
तर मग सोम्याचं या गावातल्या यादीमध्ये नाव असलं पाहिजे. कशामध्ये नाव असलं पाहिजे? तर मतदाता म्हणून, त्याची मतदार म्हणून त्या गावातल्या यादीत नोंद असली पाहिजे, तरच सोम्या ग्रामसभेचा सदस्य असेल. त्याच्यानंतर त्याचं मतदार म्हणून नाव कधी जाईल? तर त्याचं 18 वर्ष वय पूर्ण झालं पाहिजे. बघा, जिल्हा परिषदच्या परीक्षेला, त्याच्यानंतर याच्यामध्ये पाटबंधाऱ्याच्या परीक्षेला आपल्याकडे बॅच चालू आहे, त्याच्यावरती हमखास याच्यातला प्रश्न येणार आहे. आपलं प्रत्येक लेक्चर एकदम फ्रुटफुल असतं, 100% तुम्हाला प्रश्न येतो आणि कधीही विसरणार नाहीत. अशा जुगाडू पद्धतीने लेक्चर असतात आपले. तर 243 A1 बॉडी गावातली कोणती असते? तर ग्रामसभा. हे विसरणार नाहीत. आणि ग्रामसभा म्हणजे काय? तर ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण झाले, आणि वडगाव नावाचं गाव आपण उदाहरण म्हणून घेतले, तर त्या गावामध्ये तर त्या मतदार यादी जी आहे, तर त्या मतदार यादीमध्ये सोम्याचं नाव आहे. गोम्याचं नाही, समजा गोम्याचं वय 18 पेक्षा कमी आहे, तर गोम्याचं नाव येणार नाही, कारण मतदार वय हे 18 कंप्लीट पाहिजे. तर पण हा बिलो 18 आहे, गोम्या हा बिलो 18 आहे, तर त्याचं नाव येणार नाही. सोम्या मात्र 18 वर्षाचा झाला आणि तो मतदार आहे. तर मग वडगाव ग्रामसभा जी आहे, तर त्या ग्रामसभेचा तो मेंबर आहे. तर हे लक्षात ठेवा. तर ग्रामसभा ही ग्राम पातळीवरील राज्याच्या विधिमंडळाप्रमाणे तरतूद केली त्याची, तर अधिकाराचा वापर करू शकेल आणि कार्य करू शकेल अशी एक बॉडी आहे. आपल्या गावात आपणच सरकार, अशी फिलिंग या ग्रामसभेमुळे येते. पुढचं कलम बघू आपण. तर 243 A नुसार A1 बॉडी आहे. 243 बी कसं लक्षात ठेवायचं? आता बिल्डिंगची एखाद्या स्थापना करतो आपण, तर बिल्डिंगची स्थापना करतो, तर त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था जी आहे 243 बी नुसार स्थापन झाली. 243 बी नुसार. तर काही राज्यामध्ये 3 टायर सिस्टीम आहे, म्हणजे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे, आणि काही राज्यामध्ये द्विस्तरीय पण आहे. गोवा सारख्या राज्यामध्ये द्विस्तरीय पण. 243 बी नुसार लक्षात ठेवा की पंचायतीची स्थापना, तर हे कधीच विसरणार कसं नाही. तर बिल्डिंगची एखादा स्थापना केली, पंचायतीची स्थापना प्रत्येक राज्यामध्ये करायची. कशी करायची? तर ग्राम पातळीवरती ग्रामपंचायत करायची आहे, ग्राम पातळीवर, आणि गट पातळीवर पंचायत समिती, गाव पातळीवर ग्रामपंचायत, गट पातळीवरती पंचायत समिती असते. इथं बऱ्याचदा चुकवतात तुम्हाला. पंचायत समिती कोणत्या पातळीवरती असते, कोणत्या स्टेजला असते? तर तिथे बऱ्याचदा आपण काय करतो, तर गट पातळीवर या ठिकाणी तालुका असा पर्याय देतात. तालुका नाही तर हा ब्लॉक असला पाहिजे, गट असला पाहिजे. म्हणून याचा जो सेक्रेटरी असतो तो BDO असतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. BDO तो वर्ग 1 अधिकारी असतो. पूर्वी वर्ग 1 वर्ग 2 असे असायचे BDO, पण आता BDOला वर्ग 2चं पद जे आहे, तर त्यांना मदत करण्यासाठी असिस्टंट BDO हे नवीन पद तयार केले. ते वर्ग 2चं पद असतं, आणि BDO हे वर्ग 1चंच पद असतं. पूर्वी BDO क्लास 1 क्लास 2 असं म्हणायचे. आता प्रत्येक पंचायत समितीमध्ये BDO हा क्लास 1च असतो, आणि त्यांना मदत करण्यासाठी असिस्टंट BDO एक जण असतो. तर मग 243 बी नुसार पंचायतीची स्थापना गाव पातळीवर ग्रामपंचायत, गट पातळीवर पंचायत समिती, आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद अशी सिस्टीम तयार झालेली आहे. काही ठिकाणी गोवा, सिक्कीम, मणिपूर अशा राज्यामध्ये द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. 2 टायर सिस्टीम आहे, 3 टायर सिस्टीम नाही, कारण यांची लोकसंख्या कमी आहे. भारतामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? तर नेहमी उत्तर लिहायचं सिक्कीमच. पहिला पर्याय गोवा देतात, पण अशा वेळेस सिक्कीमच लिहायचं. आणि भारतातलं क्षेत्रफळाने सगळ्यात लहान कोणतं राज्य आहे? तर ते म्हणजे गोवा आहे, 3702 किलोमीटर स्क्वेअर. तर एवढं ते राज्य आहे. तर गोवा 3702 चौरस किलोमीटर इतकं कमी क्षेत्रफळ असलेलं गोवा आहे. हे लोकसंख्येत लहान आहे आणि हे क्षेत्रफळात लहान आहे, म्हणजे तिथे द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. 243 ए पाठ झालं तुम्हाला. A1 बॉडी ग्रामसभा. बी बिल्डिंगची स्थापना म्हणजेच पंचायतीची स्थापना, पंचायतीची बिल्डिंग त्याची स्थापना केली. कधीच विसरणार नाहीत. जोड्या लावा म्हणून तुम्हाला विचारतील किंवा कन्सेप्ट पण विचारतील. त्याच्यानंतर 243 सी आहे. सी म्हणजे पंचायतीची रचना आहे. तर सी म्हणजे पंचायतीची रचना. तर राज्य विधिमंडळ त्यासाठी कायद्यानं करेल, कारण राज्य सूचीचा हा विषय आहे. तर पंचायतीमधील सदस्यांची निवड कशी पाहिजे? थेट पाहिजे. सध्या तुम्हाला प्रश्न विचारतील सरपंचाची निवड कशी केली जाते असं विचारतील. तर सरपंचाची निवड ही थेट पद्धतीनं केली जाते. डायरेक्ट लोक तुम्ही, आताच नुकत्याच इलेक्शन झाल्यात
तर डायरेक्ट सरपंचाची निवड करण्यात आली. तर 243 सी म्हणजे स्ट्रक्चर किंवा व्हिटॅमिन बी आणि सी वरून लक्षात ठेवा. तर सी नावाचं जे व्हिटॅमिन आहे, बी आणि सी हे वॉटर सोल्युबल आहेत बघा, पाण्यात विरघळणार आहेत. हे कितीही खाल्ले तरी तुम्हाला परिणाम होत नाही, कारण हे एक्स्ट्राचे झाले तरी लघवी वाटे ते निघून जातात. तर मग सीचं लक्षात ठेवा की सी म्हणजे स्ट्रक्चर, आपल्या बॉडीचं व्हिटॅमिन सी मुळे तयार होतं. स्ट्रक्चर म्हणजेच रचना, आणि पंचायतीचं सुद्धा रचना ही व्हिटॅमिन सी वरून लक्षात ठेवायचं. 243 सी विसरायचं म्हणलं तरी विसरणार नाही. पटकन तुम्हाला याच्यावरती जोड्या लावा म्हणलं की लगेच पर्यायातून तुम्हाला उत्तर मिळेल आणि वेळ वाचेल तुम्हाला. विदिन द सेकंदामध्ये तुम्हाला या ठिकाणी उत्तर सोडवता येईल. त्याच्यानंतर पुढचं बघू कलम आपण 243 डी, जागांचं आरक्षण. तर जागांचं आरक्षण SC आणि ST यांना या ठिकाणी आरक्षण दिले. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे महिलांना दिलेलं आहे. इथे आता नेहमी चुकणारा एक प्रश्न बघा, लक्षात घ्या की महिलांना किती टक्के आरक्षण दिले 73व्या घटनादुरुस्तीने, असा प्रश्न विचारतात. 73व्या घटनादुरुस्तीने महिलांना किती टक्के आरक्षण दिले असं विचारतात, आणि आपण काय करतो 50% असं उत्तर लिहितो. हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला 50%, 33% असं विचारतील. तर महिलांना आरक्षण आपण किती टक्के देतो, तर महिलांना आरक्षण हे लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 50% जरी दिलं असलं, 73व्या घटनादुरुस्ती कायद्यामध्ये 33% दिले, म्हणजेच 1/3 आहे. म्हणजेच 1/3 73व्या घटनादुरुस्तीमध्ये देण्यात आलेला आहे. तर 1/3 म्हणजेच कसं, तर 1/3 म्हणजेच 33%. आणि महिलांना नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण आहे, महाराष्ट्रामध्ये 30%. तर बऱ्याचदा आपण नोकरीत आरक्षण किती म्हटल्यावर तिथे आपण चुकतो. तर 30% आरक्षण आहे. आणि पंचायत राजमध्ये 73व्या घटनादुरुस्तीने किती द्यायला सांगितलं, 33%. आणि जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्रामध्ये किती टक्के आरक्षण आहे, तेव्हा तुम्हाला 50% असं लिहायचंय. तर महाराष्ट्रामध्ये किती टक्के आरक्षण आहे असं म्हटलं तर महाराष्ट्रात 50% दिले. पण कायद्यामध्ये तुम्हाला किती सांगितले, तर कायद्यामध्ये तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते 1/3 सांगितले, 33% सांगितलेलं आहे. तर एवढंच आरक्षण त्यामध्ये समाविष्ट आहे. तर एकूण जागापैकी 1/3 जागा या महिलांसाठी राखीव असल्या पाहिजे. आता हे कसं लक्षात ठेवायचं, 243 डी. तर आमच्या गावामध्ये एक भिल्ल बांधव होता, भिल्ल समाजाचा आदिवासी बांधव होता. एकच घर होतं आणि मग हा खूप डेंजरस होता असं लक्षात ठेवायचं. डेंजरस म्हणजे खूप मारधाड, सगळे घाबरायचे त्याला. पण यांना सरपंचाची जागा आमच्या गावाकडे सुटली ST साठी, आणि मग हा झाला सरपंच आणि एकदम शांत होऊन गेला. बघा, प्रत्येक माणूस वाईट नसतो, त्याला चांगली संधी सुधारायची मिळाली तो चांगला होतो. तर हा भिल्ल समाजाचा जो आदिवासी बांधव होता तो बिलॉंग टू ST होता, अगोदर होता डेंजरस. म्हणून लक्षात ठेवायचं की 243 मध्ये डेंजरस व्यक्तीला सुद्धा आरक्षण दिलं होतं. तो व्यक्ती डेंजरस होता पण नंतर खूप चांगलं काम करू लागला. गावातला प्रथम नागरिक झाला. तुमच्या गावातला प्रथम नागरिक कोण असतो, तर तुमच्या गावचा सरपंच असतो. 243 डी नुसार SC म्हणजे ST ला आरक्षण मिळालं. भिल्ल समाजाचा माणूस त्या ठिकाणी काय झालाय, सरपंच झालाय. आणि मग त्याच्यामध्ये कधी ST ला जागा सुटते, कधी SC ला आणि कधी महिलांना, असं लक्षात ठेवायचं. तर महिलांना पण त्या ठिकाणी आरक्षण दिलं जातं. OBC मध्ये आरक्षणाच्या बाबतीत घटनेमध्ये तरतूद नाही. महाराष्ट्रामध्ये 27% आरक्षण दिलं जातं OBC ना पंचायत राजमध्ये. त्याच्यानंतर सरपंच हे पद आरक्षणामधून सुटतं, परंतु उपसरपंचावर प्रश्न विचारतात. उपसरपंच पद कधीच आरक्षित नसतं. ते SC ST असं काही रोटेशन त्यामध्ये होत नाही. SC ST आणि महिलांसाठी सरपंचाचं पद फक्त राखीव असू शकतं. तर ह्या 243 डी मध्ये त्या ठिकाणी महिलांसाठी सुद्धा आरक्षण दिले. आणि SC ST कधीच विसरणार नाही. तर भिल्ल आदिवासी समाजाचा माणूस जो डेंजर होता, नंतर तो त्याच्या हातात सत्ता आली, मग त्यांच्या हातात सत्ता आल्यामुळे ते शांत होऊन गेलेले आहेत. पुढचं कलम बघा, 243 डी नंतर E आलेला आहे. तर 243 E जे आहे, तर E लक्षात ठेवायचं पंचायतीचा कालावधी. आता हाच तर प्रॉब्लेम होता. एक सरपंच झाला पूर्वी, समजा तेलंगणामध्ये रेड्डी व्हायचा, आपल्या इकडे पाटील देशमुख व्हायचा, त्याच्यानंतर तिकडे गुजरातमध्ये पटेल असायचा. जो एक व्यक्ती झाला तोच त्या ठिकाणी सरपंच म्हणून
बरेच दिवस राहायचा तोच कंटिन्यू, गावातले म्हणजे अगदी कुठलेही भानगडी झाल्या, भांडणं झाली तर तोच मिटवायचा. मग त्याला वाटायचं मीच राज्य आहे. मग कारण इलेक्शन वेळेवर होत नव्हत्या. पण 243 मुळे याच्यामध्ये रेग्युलेटरी आली, रेग्युलर व्हायला लागले इलेक्शन एव्हरी 5 इयर. 5 वर्षाच्या नंतर मग इलेक्शन व्हायला लागले. तर एव्हरी 5 इयर, 5 वर्षानंतर. आणि त्याच्यात रोटेशन पण, कधी SC ला जागा, कधी ST ला जागा आणि कधी महिलांना जागा ही पण त्यामध्ये करण्यात आली. तर इलेक्शन, ई फॉर इलेक्शन लक्षात ठेवायचं, इलेक्शन किती वर्षानं घ्यावं, एव्हरी 5 इयर. हे असं घटनादुरुस्ती करून का सांगावं लागलं, कारण रेग्युलर इलेक्शन होत नव्हते म्हणून तसं झालेलं आहे. तर 243 हे पंचायतीचा कालावधी कधीच विसरणार नाही. ई फॉर इलेक्शन एव्हरी 5 इयर इलेक्शन घ्यायचे. मुदतपूर्व विसर्जित करता येतं, पण कोणतीही पंचायतीचा कालावधी जनरली किती वर्ष असेल तर 5 वर्ष हा कालावधी असेल. विसरणार नाही कधी तुम्ही. 243 ही विसरून दाखवा तुम्ही, तर कधीच विसरणार नाही 243 ई नुसार. त्याच्यानंतर 243 F. तर 243 स्वीप सदस्याबाबत अपात्रता. तर F म्हटलं की लक्षात ठेवायचं, F म्हणजे फेल किंवा फालतू असं लक्षात. फालतू व्यक्तीला इथे चान्स नाही. आता फालतू कोण आहे, समजा आता सोम्याला वाटलं इलेक्शनला उभं राहायचं तर त्याचं 21 वर्ष वय कंप्लीट पाहिजे, त्याशिवाय तो पात्र नसतो. तर त्या ठिकाणी सोम्याचं वय काउंट केलं जातं, एक तारीख ठरवली जाते, त्या तारखेला त्याचं वय आहे का 21 वर्ष हे पाहिलं जातं. नसत्या सोम्याला नो चान्स, सोम्या फेल. इलेक्शनसाठी त्याचा फॉर्म जरी आला तर तो फेल होऊन जातो, तर तो उमेदवार म्हणून निवडणुकीला उभं राहू शकत नाही. पंचायत राजमध्ये कुठंही असो वय 21च लागतं. तुम्हाला नगरसेवक व्हायचं 21, कसलाही प्रश्न विचारू द्या 21च. महापौर व्हायचं वय 21. देवेंद्र फडणवीस साहेब वयाच्या म्हणजे एकदम कमी वयात, सगळ्यात तरुण वयामध्ये ते नागपूरचे महापौर झाले होते. तर 21व्या वर्षी तुम्हाला 21 वर्ष कंप्लीट व्हावं लागतं. नगर अध्यक्ष व्हायचं 21, ग्रामपंचायतीला पंच व्हायचं, ग्रामपंचायतीच्या मेंबरला पंच म्हणतात 21, सरपंच व्हायचं 21, आमदार व्हायचं तर मग मात्र वेगवेगळं आहे, 25 वर्ष तुमचं कंप्लीट पाहिजे. जर विधानसभेवर आमदार व्हायचं असेल तर विधान परिषदेवर 30 वर्ष कंप्लीट पाहिजे. तर या वयावरती प्रश्न येतो. लोकसभेवर खासदार व्हायचं तर 25 वर्ष कंप्लीट पाहिजे. आणि राज्यसभेवर खासदार व्हायचं असेल तर 30 वर्ष, कारण हे दोन्हीही वरिष्ठ सभागृह आहेत. विधान परिषद आणि राज्यसभा हे दोन्हीही वरिष्ठ सभागृह आहेत. राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसंबंधी कायद्याने अपात्र असेल अशा व्यक्तीला सुद्धा इथे अपात्र केलं जातं. राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही कायद्याने सदस्य होण्यास राहण्यास अपात्र ठरला असेल तर. 243 F सदस्याबाबत अपात्रता आहेत. तर कोणताही व्यक्ती केव्हाही सदस्य म्हणून राहण्यास किंवा होण्यास अपात्र असेल जर त्याने हे फॉलो केलं नाही तर. F फॉर फेल म्हणजे तो अपात्र होतोय असं विसरणार नाही कधी. तर पुढचं कलम आहे 243 G. G फॉर गॉड म्हणून लक्षात ठेवायचं, कधीच विसरणार नाही. 243 G, G फॉर गॉड. तर गॉड एकदम पॉवरफुल असतो. देवाला वाटलं कोणाला तरी उचलायचं तर देव कोणालाही उचलू शकतो. खूप पॉवर असतात, म्हणजे अधिकार असतात. अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या असतात. म्हणजे ज्या माणसाचा टाइम संपला नाही त्यालाच आधी उचललं देवाने, तर असं चालत नाही. तर देवाला बऱ्याचशा जबाबदाऱ्या पण असतात. तर याच्यावर लक्षात ठेवायचं. 243 G मध्ये पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या ह्या मेन्शन केलेल्या आहेत. कधीही विसरणार नाहीत तुम्ही. गॉड लक्षात ठेवायचं, देवाला विसरायचं नाही. महात्मा फुलेंनी सुद्धा देवाला निर्मिक असं म्हटलेलं आहे. तर या जगाचा कोणीतरी निर्मिक आहे असं महात्मा फुलेंनी सुद्धा म्हटलेलं आहे. तर 243 G, G फॉर गॉड, पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि देवाला काही रिस्पॉन्सिबिलिटी पण आहेत. तर कधी विसरणार नाही तुम्ही. पुढे चला 243 H. आता गावामध्ये तुमच्या जत्रा यात्रा भरतात, इथे घोडे येतात, हॉर्स किंवा हाऊस असं पण लक्षात ठेवा. तर तुम्हाला घरपट्टी, पाणीपट्टी वगैरे ह्या ज्या कर लावले जातात, पंचायतीचे जे कर आहेत, तर कर लावण्याचा अधिकार हा 243 S नुसार आहेत. कर आहेत, पथकर आहेत, दिवाबत्ती कर आहेत, फी आहे. तर हे सगळे जे अधिकार आहेत तर तुम्हाला 243 H नुसार मिळतात. H कधी विसरणार नाही. घोडे, गाडं वगैरे याची जत्रा भरते आणि तर त्याच्यावर लक्षात ठेवायचं, H कधी विसरणार नाही. तुम्हाला पथकर पण लावला जातो. तर हे कोण लावतं तर पंचायत
लावत असते. पंचायत म्हणजे 3 टायर सिस्टीम आहे महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक कमिटीनुसार आपण त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था घेतली. जिल्हा परिषदवर जिल्हा परिषद. पंचायत म्हणजे फक्त पंचायत समिती नाही, एकदम तुम्हाला क्लिअर सांगतो, एकदम कॉमन, कोणीही बघितलं तर त्याला माझं लेक्चर कळतं आणि यातून प्रश्न येतो म्हणजे येतोच, कुठल्या तरी परीक्षेत येतो. ही घटना दुरुस्ती अत्यंत महत्वाचे 73वी आणि 74वी. तर हाऊस लक्षात ठेवायचं, हाऊस म्हणजेच घर. 243 घरपट्टी पण लावतात, दिवाबत्ती वगैरे शुल्क. मोठ्या ज्या ग्रामपंचायती असतात बघा, थेऊरचा चिंतामणी आहे, गणपती वगैरे, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कर गोळा केले जातात. तर हे सगळं त्या ग्रामपंचायतीला मिळतं. तर हे कर लावण्याचा अधिकार त्यांना आहे, पंचायतीला कर लावण्याचा अधिकार आहे. फक्त पंचायत समितीला नाही, मधल्या स्तरावरती त्यांना कर लावण्याचा अधिकार नाही. तर ग्रामपंचायत लावू शकते. पुढे जाऊ आपण. 243 कळाला. त्याच्यानंतर 243 आय कसा लक्षात ठेवायचा, इन्व्हेस्टमेंट. आय फॉर इन्व्हेस्टमेंट. याच्यावरून वित्त आयोग, राज्य वित्त आयोग. राज्य वित्त आयोग स्थापन झालाय. राज्य वित्त आयोग हा केंद्रीय वित्त आयोगासारखाच घटनात्मक बॉडी झाली. जशी ग्रामसभा ही घटनात्मक बॉडी. एक तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो की घटनात्मक बॉडी म्हणजे काय, तर त्याचं कलम घटनेमध्ये सापडतं. MPC घटनात्मक बॉडी, राष्ट्रपती घटनात्मक बॉडी, उपमुख्यमंत्री नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे घटना बाह्य, संविधानाच्या बाहेरची बॉडी. म्हणून उपमुख्यमंत्री एकापेक्षा जास्त निवडता येतात. तर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी झाली पाहिजे. तर आपले लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर आहेत ना, कन्सेप्टवर मी खूप भर देतो, कारण फॅक्ट तुम्ही स्वतः पाठ करता, पण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे. तर 243 आय मध्ये राज्य वित्त आयोग आहे. आणि 280 याला पॅरलल लक्षात ठेवा. 280(1) नुसार केंद्रीय वित्त आयोग आहे. केंद्रीय वित्त आयोग सध्या जो चालू आहे तो 15वा वित्त आयोग आहे. 15वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर NK सिंग. बऱ्याच परीक्षेत विचारलेत, आणखी तुम्हाला विचारू शकतात. तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत असं विचारतील, तर NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. आय फॉर इन्व्हेस्टमेंट लक्षात ठेवायचं. तर इन्व्हेस्टमेंट कशाची करतो आपण, वित्ताची. वित्त म्हणजेच काय, पैसा. तर हे पैसा वाटून देण्याचं काम आपल्या राज्य स्तरावरती राज्यपाल करतात, प्रत्येक जिल्ह्याला किती वाटा द्यायचा, आणि केंद्रीय स्तरावर राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती दर 5 वर्षानंतर वित्त आयोग नेमतो. तर राष्ट्रपती दर 5 वर्षानंतर वित्त आयोग नेमतो. आता सध्या 15वा वित्त आयोग चालू आहे. पहिला वित्त आयोग हा KC नियोगी यांचा होता. सगळे वित्त आयोग लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक्स आहे माझ्याकडे. तर एक ट्रिक्स आहे, तर ती ट्रिक्स तुम्ही लिहून घ्या आणि सगळे वित्त आयोग पुस्तकातून कुठल्या तरी तुम्ही पाहून घ्या. मी फक्त इथे ट्रिक्स लिहून देतो. निशाचर त्या रेषेचा साप खरा की. खरा की असं पुढे लिहितो मी. निशाचर त्या रेषेचा साप खरा की म्हणजे 13वा वित्त आयोगापर्यंत तुम्हाला सगळे वित्त आयोग पाठवतात. 13व्या वित्त आयोगामध्ये नि म्हणजे नियोगी आहे, KC नियोगी. KC नियोगी आहे. आणि हा 13वा वित्त आयोग आहे विजय केळकर. 14वा वित्त आयोग आहे रेड्डी. आणि 15वा वित्त आयोग NK सिंग. वित्त आयोग ही घटनात्मक बॉडी, हे केंद्राचे वित्त आयोग सांगितले. नि म्हणजे KC नियोगी. याच्यामध्ये तुम्ही जर नंबर देत आलात तर 8व्या वित्त आयोगाचे YB चव्हाण आहेत. बघा इथं चाला, निशाचर त्या रेषेचा साप खरा की. एवढी एक लाईन तुम्हाला पाठ करावी लागेल. निशाचर त्या रेषेचा साप खरा की. सगळे 13च्या 13 वित्त आयोग पाठ होतात. फक्त 14व्याचं तुम्हाला लक्षात ठेवायचं, रेड्डी आहेत. आणि 15व्याचे NK सिंग, हे सगळ्याला माहिती आहे. तर निशाचर त्या रेषेचा साप खरा की चा म्हटलं की या ठिकाणी 8वा वित्त आयोग YB चव्हाण आहेत. तर 8व्या वित्त आयोगाचे कोण आहेत प्रमुख, तर YB चव्हाण हे 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. म्हणजेच यशवंतराव बळवंतराव चव्हाण. यशवंतराव बळवंतराव चव्हाण जे पहिले मराठी अध्यक्ष होते 8व्या वित्त आयोगाचे. तर तुम्हाला या ट्रिक्स नुसार काढता येईल. निशाचर त्या रेषेचा साप खरा की. आपले लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर मध्ये अशा भन्नाट आपल्या ट्रिक्स आहेत, आणि या ट्रिक्समुळे तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं होतं. उत्तर शोधताना विदिन द फ्रॅक्शन ऑफ सेकंड उत्तर काढता येतं.
त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचतो. तर येणाऱ्या ज्या कंबाईनची परीक्षा आहे, राज्यसेवेची परीक्षा आहे, तर या सगळ्याच परीक्षेची तयारी आपल्याला करण्यासाठी वेगवेगळ्या बॅचेस आपल्या सुरू होतात. सध्या कालवा निरीक्षक, दप्तर कारकून याची बॅच सुरू होते. तर मी स्वतः कालवा निरीक्षक म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं. तर ती बॅच जॉईन करा आणि या पद्धतीने शिका एकदम जुगाडू पद्धतीने. तर GSचा तुमचा मार्क जाणार नाही. इंग्रजी आणि मराठी याच्यावरती पण ह्या पण बॅच आहेत आपला मार्क जाणार नाही. तर हे कळालं तुम्हाला. 243 I लक्षात आलं. 243 J, आता कुठेही ऑडिट नावाचा विषय असतो, लेखा परीक्षण, जसं कॅग असतो बघा केंद्रामध्ये. तर कॅग जो आहे त्याला भारतीय तिजोरीला नाग असं म्हटलं जातं, ऑडिट करतो तो. तर मग इथे सुद्धा J नुसार जजमेंट केलं जातं. जजमेंट कशाचं, तर लेखा परीक्षण, म्हणजे राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करेल त्याप्रमाणे ते लेखा आणि लेखा परीक्षण होईल. तर हा J तुम्हाला लक्षात येईल. जजमेंट म्हणून लक्षात ठेवायचं. जज करतात म्हणजेच ऑडिट करतात, ऑडिटर लोक येतात आणि जज करतात, लेखाचं लेखा परीक्षण करतात. 243 केला. आता काही ट्रिक्स मला जमत नव्हती, मग मी काय केलं, अलीकडे इलेक्शन कुठं झाले, कर्नाटकचं इलेक्शन खूप गाजलेलं आहे. कारण काय, तर तिथे खूप त्या इलेक्शनची चर्चा झाली. आदरणीय पंतप्रधानांनी तिथे वेगवेगळ्या सभा घेतल्या, काँग्रेसने घेतल्या. पण पंतप्रधानांचा BJPचा प्रॉब्लेम काय झाला की तिथे आधी सत्ता होती आणि त्या ठिकाणी परत यांच्याकडे असा कानडी भाषेत बोलणारा मोठा लीडरच नव्हता. पण काँग्रेसकडे खूप चांगले लीडर होते. अँटी इन्कमसी तयार झाली आणि मग कर्नाटक काँग्रेसकडे गेलेलं आहे. तर मग कर्नाटकचं इलेक्शन लक्षात ठेवा की कर्नाटकचं इलेक्शन 243 के म्हणजेच कर्नाटकचा राज्य निवडणूक आयोग. तसंच महाराष्ट्राचा पण आहे. महाराष्ट्राला हेच कलम असणार आहे, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राचं 243 के. तर ही एक घटनात्मक बॉडी तयार झाली. जसं केंद्रीय निवडणूक आयोगाचं कलम आहे 324, त्याच्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोग आमदारांच्या पर्यंतच्या इलेक्शन घेतं, परंतु लोकल बॉडी ज्या आहेत पंचायत राजच्या इलेक्शन 243 के नुसार राज्य निवडणूक आयोग घेईल. तर 243 के कोणत्या घटना दुरुस्तीने आलं, 73व्या घटना दुरुस्तीने आलेलं आहे. कधीच विसरणार नाही. कर्नाटक इलेक्शन लक्षात ठेवायचं 243 J. कारण या इलेक्शनमध्ये खूप त्या ठिकाणी लोकांसाठी खूप आश्वासनं पण देण्यात आले, बस फ्री करू, असं करू, अमुक करू, तमुक करू, आणि बरंच केलं. पण त्या ठिकाणी आता अलीकडे महिलांना बस फ्री केली, तृतीय पण त्यांना 1% आरक्षण दिलं. तर हे कर्नाटकनंच दिलेलं आहे. हे कधी आता हे एक्स्ट्राचं जे कंटेंट सांगतो त्यावरती पण प्रश्न येतो आपल्याला. पुढचं कलम बघा 243 L. आता L मधून लक्षात ठेवायचं लागू असणे. काय लागू असणे, तर 243 L काय बरं कुठे लागू आहे, तर हे राज्य म्हणजे संघ राज्य क्षेत्राला सुद्धा ही घटना दुरुस्ती लागू आहे. 73वी घटना दुरुस्ती. संघ राज्य क्षेत्र म्हणजेच युनियन टेरिटरी ज्याला आपण UT म्हणतो त्यांना पण लागू आहे. 243 L नुसार L ला लागू टाकायचं, ही लागू आहे. आणि त्याच्याच पुढचं कलम काही ठिकाणी अपवाद आहे. 243 M नुसार काही राज्याला ही 73वी घटना दुरुस्ती लागू नाही, कारण त्यांची ओन सिस्टीम आहे त्या ठिकाणी पंचायत राजची, म्हणजे त्यांना लागू नाही. उदाहरणार्थ कोणाला लागू नाही, तर म वरून सुरू होणारे 3 आहेत बघा नॉर्थ ईस्टचे राज्य, कारण तिथे त्यांची एक वेगळी सिस्टीम आहे. त्यांची नॉर्थ ईस्टचे राज्य मणिपूर, त्याच्यानंतर मेघालय, मिझोराम, म वरचे M वरचे 3 राज्य आणि एक नागालँड लक्षात ठेवायचं. मणिपूर अख्खं नाही, पण मणिपूरचं काही पहाडी क्षेत्र आहे, तर त्या ठिकाणी स्वतःच त्यांचं लोकल गव्हर्नमेंट आहे, तर त्याच्यामुळे तो पहाडी क्षेत्र आहे त्यांचा, मणिपूर अख्खं नाही. तर 243 M नुसार ठराविक क्षेत्राला 73वी घटना दुरुस्ती लागू असेल. हे राज्य त्याला अपवाद आहेत. मग अशी आपण बघितलं इथे लागू आहे म्हटलंय आणि लगेच इथं 243 M नुसार चेच 3 राज्य आहेत. M नुसार स्टार्ट होणारे मेघालय, मिझोराम, आणि M च्या नंतर काय येतं, N येतं, तर N फॉर नागालँड. असं लक्षात ठेवायचं. एकदम जुगाडू टेक्निक आहे, विसरायचं म्हणलं तरी विसरणार नाही. त्याच्यानंतर 243 N दिलंय. N म्हणजे विद्यमान कायदे आणि पंचायतीचे जे कायदे असतात तर ते अस्तित्वात राहतील, असं N मध्ये म्हटलं. जे अगोदरचे कायदे आहेत
तर ते कायदे अस्तित्वात राहतील. 73वी घटना दुरुस्ती अंमलात येण्यापूर्वी अंमलात असलेले अगोदरचे जे कायदे आहेत तर त्यांचे जे नंबर ऑफ कायदे, एन फॉर नंबर लक्षात ठेवा. तर प्रत्येक राज्याचे नंबर ऑफ कायदे होते. नंबर ऑफ कायदे म्हणजे स्वतःचे कायदे जे होते तर ते त्या कायद्यातल्या तरतुदी घटना दुरुस्तीची विसंगत जरी असल्या तरी त्या तरतुदी विधिमंडळाकडून सक्षम प्राधिकाराकडून निरशित दुरुस्ती करेपर्यंत 1 वर्षापर्यंत यापैकी जो अगोदर तोपर्यंत अंमलात राहतील. मग अगोदर प्रत्येक राज्याचा आपला आपला कायदा केला होता. बिहारचा वेगळा, महाराष्ट्र वेगळा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 असे कायदे होते. मग त्या कायद्यामध्ये ते कायदे अस्तित्वात राहतील. नंबर ऑफ कायदे होते असं लक्षात ठेवा. एन फॉर नंबर ऑफ कायदे कुठपर्यंत अस्तित्वात राहतील? जोपर्यंत 1 वर्षापर्यंत किंवा याच्यामध्ये दुरुस्ती करणार नाही सक्षम प्राधिकारी वगैरे वगैरे. 243 ओ फॉर ऑब्जेक्शन लक्षात ठेवायचं. तर या इलेक्शन मध्ये न्यायालयाला ऑब्जेक्शन घेता येत नाही, न्यायालयास मनाई करता येत नाही. तर न्यायालयाला हस्तक्षेप घेता येत नाही, इंटरफेअर करता येत नाही. ओ फॉर ऑब्जेक्शन कधीच विसरणार नाही तुम्ही. पुढे जाऊ आपण. तर कधीच विसरणार नाही. ओच्या नंतर पी येतं आणि तिथे 74वी घटना दुरुस्ती सुरू होते. 74वी घटना दुरुस्ती ही नागरी भागासाठी होती आणि 73वी घटना दुरुस्ती ही कशासाठी होती? 73वी घटना दुरुस्ती ही कशासाठी होती? तर ग्रामीण भागासाठी होती. दोन्हीही घटना दुरुस्त्या 1993 ला झाल्या. 73वी घटना दुरुस्ती कधी लागू झाली हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी विचारतात. 24 एप्रिलला लागू झाली. म्हणून 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. तर अशा पद्धतीने तुम्हाला लेक्चर करायचे असतील आणि GS चा जो भरमसाठ डाटा आहे तर तुम्हाला लगेच असा बघताच क्षणी तुम्हाला उत्तर जर शोधायचं असेल क्लिक म्हणजे तुम्हाला जर होण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने तयारी करावी लागेल. कधी विसरणार नाहीत अशा ट्रिक्स टेक्निक्स फॉलो करावे लागतील. तर आपल्याला ज्यांना लेक्चर करायचे आहेत आपले तर त्यांनी 95 88 47 51 85 वरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा टेलिग्राम मेसेज करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.